प्लीज वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता आम्ही चाललोय तुझ्या भाऊकडे आणि माझ्या बाबाकडे. येस. सो आम्ही चाललोय बाय बाईकने आणि 1 तास लागणार आहे. म्हणून आम्ही असे बोलतात ना, तिला मी कॅप घातली आणि त्याच्यावर ते हे इयरचं घातलेलं आहे, जेणेकरून ती कॅप उडणार नाही. तर बाईकवर मोस्टली कॅप उडून जाते आणि मग ते परत घ्यायला जायला. सो आम्ही तयारी केलेली आहे, आता निघतोय. सो चला आपण आता बघूया. 2 दिवसाचा ट्रॅव्हलिंग मी एकच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, काय काय करणार आहे, एन्जॉयमेंट ती. आणि न्यू इयरला ह्यावेळी आम्ही कुठेच जात नाही, घरीच आहे, घरीच एन्जॉय करतो. कारण की जिथे जाऊ तिथे गर्दी आहे. आम्ही आता रिसेंटली फक्त मॉलमध्ये गेलेलो क्रिसमससाठी, तर इतकी गर्दी, भरपूर गर्दी. त्यामुळे आम्ही विचार केला घरीच एन्जॉय करायचं, जवळचे ठिकाणं करायचे. चला आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. रेस्ट केला, जेवलो, रेस्ट केला आणि आता निघालेलो आहे आम्ही काय हो पारसिखेडला. मस्तपैकी सनसेट बघायचा होता मला आणि लवकर निघालो आहे. 4:30 झाले, तर 10-15 मिनटंच आहे, कारण की ते बेलापूरच्या जवळच आहे. तर आपण 10-15 मिनटात तिथे पोचू. सो चला आता तुम्हाला तिकडचा व्ह्यूज दाखवणार आहे. आपण आता राधा गिरधर मंदिर आहे, हे पहिलं लोकेशन आपल्याला लागतं. तिथे आपण आता मंदिर आहे ते पाया पडणार आहे राधाकृष्णाचं. छान. दर्शन घेतलेले आहे आणि आम्हाला ना सनसेट बघायचं, त्याच्यासाठी आम्ही खास चाललेलो. आणि ते सनसेट ना इथे आम्हाला भेटत नाही. आम्ही किती जणांना तरी विचारलं, पण तो एक्झॅक्ट पॉईंट आम्हाला भेटत नाही आहे. बाकी असं जे आहे ना रोडच्या बाजूला ते आहे, पण ते रिस्की आहे, कारण की ते गाड्या येतात जातात. सो त्याच्यामुळे रिस्की आहे. तो प्रॉपर सनसेट आहे, पण इथे कोणाला आम्ही विचारलं 2-4 जणांना, त्यांना माहिती नाही. हे गार्डन आहे, हे मी बघतो, हे गार्डन आहे, ते आता बंद आहे. तर आपण बघूया आता. तर आम्ही सर्च करतोय, शोधून काढू. फायनली आपल्याला हा सनसेट पॉईंट भेटलेला आहे आणि बहुतेक जण आलेले आहेत सनसेट व्ह्यू बघायला. आणि ते ट्रॅक पण आहे, ट्रेन जातात. हा व्ह्यू तुम्हाला दिसतोय. पण इथे कोणाला शांतता, अगदीच शांतता हवी असेल तर येऊ शकतात. बस येऊ शकतो आम्ही. एक छान मंदिर पण बघितलं आम्ही, जे राधाकृष्णाचं होतं. आणि हा जे पारसिक हिल व्ह्यू आहे तो तर बेस्ट एक्सपिरियन्स आहे तुमचा पारसिक व्ह्यू. समथिंग न्यू. येस. म्हणजे क्राऊड आहे, इतकी पण शांतता नाही, पण जबरदस्त वाटतंय जेव्हा तुम्ही सनसेट बघता तेव्हा. आता सनसेट गेलाय खाली, आता जायला आलाय. आता आमचं घरी जाणार आहे. इथे खाण्याचे पण स्टॉल दिसतील तुम्हाला, पण तुम्हाला शोधायला लागते. या लोकांना घरी काय खायला नको असतं, बाहेर पडलं की आपण भुकायला लागतं. बाहेर मला आत्ता ह्या मोमेंटला मला कॉफी पियायची खूप इच्छा होते. अशी गरम गरम कॉफी भेटली तरी मला बरोबर खायला नको. आणि सनसेट इज बेस्ट. आम्हाला कॉफी पण इथे भेटलेली आहे. आणि कॉफी बघा, जो आईस्क्रीमचा कोन असतो ना त्याच्यासारखा हा कोन आहे. म्हणजे हा खाऊ पण शकतो कोन, सॉरी चायचा कप. आणि खूप सुंदर आहे कॉफी. कशी हो? खात
डायनासोर लावण्या लावण्या ए लावण्या चीटिंग करते तू चीटिंग. कुठे तुझा इथे सलून बुई बघ प्राजक्ताची फुलं एक घे दे. सकाळी सकाळी प्राजक्ताची फुलं भेटलेली आहेत. ते पण माळी एवढी. वाव. आणि मला मल्हारने दिलेली आहेत ही किसा ठेव. मस्त वेचून माझ्याकडे किसा आहे. पडली.